आणखी एक मोठी बातमी आहे। मी अंबडला जाताना राजीनामा दिला होता असं मंत्री छगन भुजबळ म्हणतायत। नेत्यांनी राजीनाम्याबद्दल बोलण्यास नकार दिला होता असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। तर माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलंय। राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत काम करावं लागणार असंही भुजबळ म्हणाले। तर मंत्रिमंडळामध्ये कुणाला ठेवायचं आणि कुणाला नाही हे मुख्यमंत्री ठरवतात असंही भुजबळ म्हणतायत। भुजबळांनी एक मोठा दावा केला आहे। तर भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी समोर येत असताना आता मी आधीच राजीनामा दिला होता असा एक मोठा दावा छगन भुजबळ यांनी केला। मुख्यमंत्री आणि ते दोघे जण म्हणाले की तुमचं जे आहे काम आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये तुमची जी मतं आहेत ती मांडायला आमचा काही विरोध नाही आहे। आपण सगळे शांततेने जे आहे ओबीसीचं सुद्धा काम करायला पाहिजे आणि पण कृपया जे आहे आता या राजीनाम्याची वाच्यता करू नका। आणि मी तब्बल 2.5 महिने जे आहे वाच्यता केली नाही। मी 17 तारखेला अंबडला जाहीर सभेला जायच्या अगोदर माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहून तो अजितदादांच्या ऑफिसमध्ये दिला। मला अंबडला जात असताना निरोप आला की कृपया वाच्यता करू नका। मी अंबडमध्ये वाच्यता केली नाही। आल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मला बोलावून घेतलं आणि मग अजितदादांनी सांगितलं की तुमचा राजीनामा जो आहे हा मी यांना दाखवत दिलेला आहे, मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे। जोपर्यंत जो आहे हे संपत नाही म्हणजे राजीनामा मंजूर होत नाही तोपर्यंत तर मी मला काम करावंच लागेल ना। काही सुद्धा सहाय्य करावं लागतं। पण सरकारी लाभ म्हणजे तरी काय लाभ असतो मला काय माझ्या गाडीतून फिरतोय, माझ्या गाडीतून जातोय, माझ्या कार्यकर्त्यांच्या खर्चातून ज्या जाहीर सभा होती आणखी कसला लाभ आहे माझ्याकडे मला सांगा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।